नमस्कार, मी अश्विनी. सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग आजच्या या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. हा पदार्थ तयार करण्यासाठी येथे मी 1.5 वाटी बाजरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. तर हे धान्य स्वच्छ धुवून आपल्याला 5 ते 6 तास भिजत घालायचं आहे. त्यानंतर मिक्सरला त्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता हे आपल्याला 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. 8 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण असं छान फुललेलं आहे. मिश्रण छान फुलल्यानंतर आपल्याला ते 1 ते 1.5 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे आपलं मिश्रण हे छान हलकं होईल. तर यानंतर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्या चवीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे टाकून घ्यायचे आहे. कोथिंबीर, तीळ हे टाकून आपल्याला परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडे हिंग आणि सोडासुद्धा टाकणार आहोत. यामध्ये पाव चमचा सोडा टाकून मिक्स करून घेऊ. सोडा टाकणे हे ऑप्शनल आहे, पण सोडा टाकल्यामुळे पदार्थाला छान जाडी येईल. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सोडा न टाकतासुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर अशा प्रकारे आपलं मिश्रण हे मिक्स झालेलं आहे. पॅनमध्ये तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे. 1-2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून किंवा उभी चिरली तरी चालेल. कढीपत्ता आणि थोडे तीळ टाकून व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे. हे छान तडतडल्यानंतर त्यावर आपण तयार केलेले जे मिश्रण आहे ते टाकून व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे. हा एक अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे, जो लहान आणि मोठे सगळ्यांनाच आवडेल. तर लहान मुलांसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे, जो तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता. तर अशा प्रकारे हे मिश्रण टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायचे आहे. एक बाजू व्यवस्थित शिजल्यानंतर त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता. यामुळे सुद्धा याला अजून छान चव येईल. तर अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करायचे आहे. आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाजरीपासून बनणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.